महाराष्ट्राचं कुलदैवत आदिशक्ती श्री तुळजाभवानी, वैद्यकशास्त्राची देवता धन्वंतरी, ज्याने भारताला शाश्वत आरोग्याचा राजमार्ग दाखवला, ते महर्षी सुश्रुत, महर्षी चरक, महर्षी वाग्भट, ज्यांनी भारताला शरीर स्वास्थ्याबरोबरच मनाचं स्वास्थ्य मिळवण्यासाठी आवश्यक असणारा योग मार्ग दाखवला, ते महर्षी पतंजली, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं मला रोजचा श्वास आणि घास मिळतो, ते माझे आध्यात्मिक सद्गुरू, सज्जनगड निवासी सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी महाराष्ट्राला सुखद स्वराज्याचा स्वातंत्र्य सूर्य दाखवला, ते तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज. प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं या सगळ्या विभूतींना विनम्रपणानं अभिवादन करतो. ब्राह्मण सामाजिक विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि स्वतःच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी दक्ष असलेले रत्नाप्पा कुंभारनगरमधील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज जागतिक योग दिन आहे आणि या योग दिनाचं औचित्य साधून आज आपण सगळेजण या सभागृहामध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याचं आत्मपरीक्षण आणि निरीक्षण करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. मी ज्या वेळेला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचा निसर्गोपचाराचा अभ्यासक्रम शिकत होतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये आम्हाला एक विषय होता योगशास्त्राचा, आणि त्याचा अभ्यास करत असताना त्या विषयावरचं मार्गदर्शन घेत असताना काही गोष्टी मला खूप प्रकर्षानं जाणवल्या. मुळातच महर्षी पतंजलींनी योग या विषयाचं भारतीयांना जे मार्गदर्शन केलं, त्या पतंजलींची जी योगसूत्र आहेत ती 196 योगसूत्र आहेत. एवढ्या सगळ्या खोलात जायला आपल्याला आज तेवढा वेळ नाहीये. महर्षी पतंजलींनी जो अष्टांग योग दिला, त्या अष्टांग योगामध्ये यम, नियमन, आहार, प्राणायाम, प्रत्याहार, समाधी आणि एक आसन असा एक योग आहे. दुर्दैवानं आज आपण सगळेजण त्या आसन या विषयामध्येच अडकलेलो आहोत. मुळातच योगाची व्याख्या करत असताना पतंजलींनी चित्तवृत्ती निरोधः असं म्हटलेलं आहे.
म्हणजे अंतःप्रेरणेचं नियोजन करणारं जे शास्त्र आहे त्याला योग म्हणतात. म्हणजे योग हा मनाशी निगडीत आहे. योगासनं हा शरीराशी निगडीत असलेला त्याचा एक भाग आहे, अष्टांग योगातला एक भाग आहे. पण माणसाच्या शरीरावरती त्याच्या मनाचं खूप मोठं प्रभुत्व असतं, प्रभाव असतो. हे जर कुणी ओळखलं असेल तर आपल्या भारतीय ऋषीमुनींनी ते ओळखलेलं होतं, पतंजलींनी ते ओळखलेलं होतं. आणि म्हणून मानस आयुर्वेद नावाची एक आयुर्वेदाची स्वतंत्र शाखा आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेदातल्या औषधींच्या अभ्यासाबरोबर माणसाच्या मनाचा आणि त्याच्या शरीरावरती होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास केलेला आहे. मुळातच आरोग्य म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण सहज जाता जाता एखाद्याला विचारतो काय तब्येत कशी आहे, तर म्हणतो छान आहे, चांगली आहे. माणूस हिंडतो फिरतो, रोजचा आहार विहार त्याचा सुरू आहे, याचा अर्थ त्याची प्रकृती चांगली आहे का, त्याची तब्येत चांगली आहे का असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून थोडंसं आपल्याला योग समजून घेण्याच्या आधी आरोग्य काय आहे, आरोग्य कशाशी निगडीत आहे आणि उत्तम आरोग्य राहण्यासाठी योगासनांच्या बरोबरच आणि कुठल्या कुठल्या गोष्टींच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल याचाही थोडासा विचार करावा लागेल. आणि म्हणून थोडासा तसा साकल्यानं एकत्रित करून हा विषय मी तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. आपला हा जो निसर्ग आहे, हा निसर्ग अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश अशा पंचमहाभूतांच्या पासून बनलेला आहे. आपलं जे शरीर आहे हे शरीर सुद्धा याच पंचमहाभूतांच्या पासून बनलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे पूर्वी अशी म्हण होती की जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. आपल्या पिंडामध्ये काय आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय आहे, तर जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच आहे. पंचमहाभूतांपासून हे ब्रह्मांड बनलेलं आहे, हा निसर्ग बनलेला आहे. आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा पंचमहाभूत आहेत. आपलं शरीर पण पंचमहाभूतांच्या पासून बनलेलं आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की सृष्टीमधल्या पंचमहाभूतांमधले जे चढ उतार होत असतात त्याचा आपल्या शरीरातल्या पंचमहाभूतांच्यावरती नक्की परिणाम होत असणार आहे. मग थोडंसं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं जर इकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 3 दोष आहेत, 7 धातू आहेत, 3 मल आहेत. 3 दोष कुठले कुठले आहेत? वात दोष आहे, पित्त दोष आहे आणि कफ दोष आहे. हे दोष प्रत्येकाकडे आहेत. जन्माला येताना माणूस हे 3ही दोष घेऊनच जन्माला आलेला असतो. आणि मग आरोग्य कशाला म्हणायचं, तर आयुर्वेद असं म्हणतो की या 3ही दोषांची साम्यावस्था म्हणजे आरोग्य असतं, विषमावस्था म्हणजे अनारोग्य असतं. आता ह्यातला प्रत्येक दोष जो आहे तो 2-2 पंचमहाभूतांशी निगडीत आहे. वातदोष
हा आकाश आणि वायू या दोन पंचमहाभूतांशी निगडीत आहे. पित्तदोष हा अग्नी आणि जल या दोन पंचमहाभूतांशी निगडीत आहे. आणि कफदोष हा पृथ्वी आणि जल या पंचमहाभूतांशी दोन निगडीत आहे. म्हणजे सृष्टीमध्ये ज्या ज्या वेळेला या पंचमहाभूतांचा बॅलन्स बिघडेल, आजच्या भाषेत सांगतो बॅलन्स बिघडेल, त्या त्या वेळेला आपल्या शरीरातला सुद्धा दोषांचा बॅलन्स बिघडतो. मग तुमचं माझं आरोग्य हे कशाशी निगडीत आहे? तर निसर्गाशी निगडीत आहे. मग जितका आपण निसर्गाशी समरस होऊन राहण्याचा प्रयत्न करू, निसर्गातल्या बदलांशी, निसर्गातल्या घडामोडींशी जितकं आपण जमवून घेण्याचा प्रयत्न करू, तितकं आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि जर निसर्गाच्या विरोधामध्ये जर आपण काय करत असू, मग आपला आहार निसर्गाच्या विरोधात असेल, आपला विहार निसर्गाच्या विरोधात असेल, कुठल्याही पद्धतीनं आपण जर निसर्गाच्या विरोधामध्ये काही करायचा प्रयत्न करत असू, तर निश्चितपणानं आपलं आरोग्य धोक्यात येणार आहे. मग निसर्गाशी समरस होऊन जगायचं म्हणजे काय करायचं? कपडे काढून रानावनात निवांत हिंडायचं नाही, असाही त्याचा अर्थ नाही आहे. आजकालचं धावतं युग जर बघितलं तर थोडंसं निसर्गाशी जमवून घेणं आणि जगणं हे लौकिक अर्थानं थोडंसं अवघड वाटतं. पण काही सोप्या सोप्या युक्त्या अशा आहेत की ज्याचा अंगीकार तुम्ही केलात तर निश्चितपणानं निसर्गातल्या या बदलांशी आपल्या शरीराला मिळतं जुळतं घेता येतं. आणि म्हणून आजचा विषय आहे की निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. गुरुकिल्ली म्हणजे गुरुनी दिलेली ही किल्ली आहे, ती कुठल्याही कुलपाला लागते आणि कुठलंही कुलूप उघडतं. मग हा जो सगळा विषय आहे, हा सगळा विषय मांडत असताना, आपल्या समोर ठेवत असताना, या विषयावरती बोलत असताना मला एका गोष्टीची जाणीव आहे की तुम्ही मी आपण सगळेजण धावत्या युगामध्ये आज जगत आहोत. आणि अशा स्थितीमध्ये निसर्गामध्ये होणारे जे बदल आहेत ते आत्मसात करून स्वतःमध्ये तसे बदल करायचे म्हटलं तर घड्याळाच्या काट्यावरती असणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ते जमेल का, असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये आला असेल. पण आपल्या शरीरामध्ये जसे हे 3 दोष आहेत, तशी आपल्या प्रत्येकाची प्रकृती ह्या एका दोषाशी निगडीत आहे. आणि हा दोष म्हणजे ही प्रकृती आपण जन्माला येताना घेऊन आलेलो असतो आणि मरेतोपर्यंत ती तशीच असते. म्हणजे एखाद्याची वात प्रकृती असेल तर त्याची जन्माला येताना तो वात प्रकृती घेऊन आलेला आहे, मृत्यूपर्यंत त्याची वात प्रकृतीच असते. फक्त होतं काय की पित्त वाढवणारे खाद्यपदार्थ, पित्त वाढवणारे आहार विहार जर त्यानं केले तर शरीरामध्ये पित्तदोष वाढतो. ती तात्कालिक कारण असतं, त्याची प्रकृती बदलत नाही, ती तशीच राहते. वात असेल तर वातच राहते, पित्त असेल तर पित्तच राहते, कफ असेल तर कफच राहते, ही शेवटपर्यंत राहते. म्हणून जर आपल्याला आपली प्रकृती कुठली आहे हे जर कळलं, त्याच्यावरती जर आपण भर दिला आणि एकदा जर आपल्याला कळलं की आपली प्रकृती कुठली आहे, तर मग आपण काय खायचं ते कळतं, आपण कुठला व्यायाम करायचा ते कळतं, आपण किती व्यायाम करायचा ते कळतं, कुठल्या ऋतूत कसं वागायचं ते कळतं. या सगळ्या गोष्टी समजतात आणि मग आपल्याला आपलं आयुष्य सुखानं जगता येतं, निरोगीपणानं जगता येतं. मग हे सगळं करायचं कसं? हे बोलायला सोपं आहे, हे सांगायला सोपं आहे, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं, असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितपणानं आलेला असणार आहे. आम्ही तरी काही वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी नाही, आम्ही आयुर्वेदाचे विद्यार्थी नाही, आम्ही मॉडर्न मेडिसिनचे विद्यार्थी नाही. आम्हाला कळायचं कसं? फारसा त्याच्यावरती विचार करू नका.
काही छोटे छोटे नियम असे सांगणार आहे की तुमची प्रकृती कुठलीही असली तरी सुद्धा बऱ्याच आजारांच्या पासून आपल्याला दूर जाता येईल, लांब जाता येईल, त्यांना लांब ठेवता येईल आपल्यापासून. नेहमी एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे की आजार हे आपल्या कर्माचं फळ असतं. कर्म सुधारलं की आजार बरा होतो. बघा, थोडंसं आठवून बघा, आपलं कर्म चुकत असतं आणि आपण इतके जगाच्या अधीन झालेलो असतो की आपल्याला लक्षात येत नाही आपलं कर्म चुकतंय, आणि मग आजाराची फळं मिळायला लागली की मग आपली दवाखान्याकडे वाटचाल सुरू होते, डॉक्टरांच्याकडे वाटचाल सुरू होते. म्हणून मी नेहमी गमतीनं असं म्हणतो की एखादी व्यक्ती घरातून कधीही बाहेर न पडणारी मॉर्निंग वॉकला जर बाहेर पडली असेल तर निश्चितपणाने ओळखा हृदयानं घंटा वाजवलेली आहे. कारण काहीतरी झाल्याशिवाय मी माझ्या शरीराकडे बघायचंच नाही, हा आपला जागतिक सिद्धांत आहे. शरीर साईन देत असतं, शरीर तुम्हाला सूचना देत असतं, पण आपण आपल्या मनाकडं, आपल्या शरीराकडं कधीही बघत नाही. एखादं यंत्र राबवावं तसं आपण आपलं शरीर राबवत असतो. त्याला सकाळी उठल्यापासून जे कामाला झुंपत असतो ते संध्याकाळपर्यंत त्याला कामाला झुंपत असतो. ते काम करत असताना काय संदेश देते, झोपलेल्या वेळात काय संदेश देते, याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. आणि मग ज्या वेळेला आपण आजारी पडतो, रुग्णालयामध्ये आपल्याला नेऊन दाखल केलं जातं, त्यावेळेला मग लाखानं खर्च सुरू होतात, वेगवेगळ्या टेस्ट करायला लागतात, आर्थिक नुकसान होतं, कौटुंबिक नुकसान होतं, मानसिक नुकसान होतं, आणि या सगळ्यातनं कुटुंबाला बाहेर पडायसाठी वर्षानुवर्ष घालावे लागतात. हे सगळं टाळायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला करणं अतिशय आवश्यक आहे. काय आहेत या गोष्टी? मगाशी मला श्रीधरजी म्हणाले की हा कार्यक्रम झाल्यानंतर एक छोटासा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेऊ. म्हटलं ठीक आहे. का? तर खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युजन आहेत? पाणी किती प्यावं, कधी प्यावं, कोणत्या वेळेला प्यावं, कसं प्यावं, कुठल्या पदार्थानंतर काय खावं, कुठल्या पदार्थानंतर काय खाऊ नये. आणि आता आपल्याकडे एक नवीन विद्यापीठ आलेलं आहे की ज्या विद्यापीठावरती ज्ञानाचा सुकाळ आहे, त्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असं म्हणतात. या सोशल मीडियामध्ये ज्या काही पोस्ट येतात त्या वाचल्या जातात. एक छोटासा किस्सा सांगतो. मध्यंतरी पुण्यामध्ये मी एका रुग्णाकडे गेलो होतो. त्याच्या दोन्ही पायावरती प्रचंड सूज येत होती, हातावरती सूज येत होती. सगळ्या टेस्ट केल्या नॉर्मल, पण सूज येते. मी त्याला विचारलं की तुझा दिनक्रम सांग, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करतोस सांग. त्यानं सांगितलं. ते सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याला विचारलं, आता मला सांग, तू दिवसभरात पाणी किती पितोस? तो म्हणाला 7 लिटर पाणी पितो. त्यानं मला आत नेऊन दाखवलं. बिस्लरीच्या 7 बॉटल्स अशा भरून ठेवलेल्या होत्या आणि त्या संपेतोपर्यंत संध्याकाळी तो तिथलं पाणी प्यायचा. मी म्हटलं एखाद्या दिवशी जमलं नाही, शिल्लक राहिलं तर काय करतोस? रात्री झोपताना शिल्लक राहिलेलं सगळं पाणी पितो. व्यक्ती तितक्या प्रकृती असे एक आपल्याकडं म्हटलं जातं. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, तर प्रत्येकाची गरज पण वेगळी आहे. पेट्रोलच्या गाडीत डिझेल घालून चालेल का? सीएनजीच्या गाडीमध्ये पेट्रोल घालून चालेल का? नाही चालणार. तसं कफाच्या व्यक्तीनं किती पाणी प्यावं, पित्ताच्या व्यक्तीनं किती पाणी प्यावं, वाताच्या व्यक्तीनं किती पाणी प्यावं, त्यानं काय पदार्थ खावेत, काय खाऊ नयेत, याचा सुद्धा नियम आहे. त्याही पुढे जाऊन सांगतो. मराठी ऋतूंप्रमाणे सांगत नाही, आपण इंग्रजी घेऊ म्हणजे समजायला सोपं जाईल. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा असे 3 ऋतू आपल्याकडे असतात. पावसाळा हा वात प्रकोपाचा ऋतू आहे.
हिवाळा हा कफ प्रकोपाचा ऋतू आहे आणि उन्हाळा हा पित्त प्रकोपाचा ऋतू आहे. ढोबळमानानं आपण लक्षात ठेवू. याच्यात ऋतूचा संधिकाळ पण असतो. मग या वेळेला पावसाळ्याच्या दिवसामध्ये पुढं मागं कधी योग आला तर आपण तो प्रयोग करू. भगिनींच्यासाठी आपला एक विषय, कुटुंबाचं आरोग्य गृहिणीच्या हातात. कसं होतं आता, पूर्वी असं होतं की ठराविक ऋतूमध्ये, ठराविक सीझनमध्ये ठराविक भाज्या मिळायच्या, ठराविक फळं मिळायची. तो ऋतू संपला की त्या मिळत नव्हत्या. घरामध्ये आयुर्वेदाचं परंपरागत ज्ञान असलेली आजी असायची, ती सांगायची. आता आजी वृद्धाश्रमात असते आणि गृहिणी ज्यावेळेला बाजारात जाते त्यावेळेला तिला दिसतं कुठल्याही ऋतूमध्ये कुठलीही भाजी मिळते आहे, कुठलीही फळं मिळत आहेत. मग त्यातली स्वस्त असलेली भाजी जी असते, स्वस्त असलेली फळं जी असतात ती आणली जातात, ती शिजवली जातात आणि घरातल्यांना ती खायला घातली जातात. मग काय होतं, पावसाळ्यामध्ये सुद्धा वात वाढवणारे जर पदार्थ आपण खाल्ले तर निश्चितपणानं वाताचा त्रास होणार आहे. वातवृद्धी होणार आहे शरीरातली. वृद्धी म्हणजे वाढवणार आहे, वाढणार आहे, वात वाढणार आहे. मग असा जर वात वाढत असेल तर त्याला जबाबदार कोण? आणि म्हणून तो विषय असा आहे की कुटुंबाचं आरोग्य गृहिणीच्या हातात. जर गृहिणीला कळलं की या ऋतूमध्ये कुठल्या भाज्या आणायच्या आहेत, कुठली फळं आणायची आहेत, तर तेच आणलं जाईल, तेच शिजवलं जाईल, तेच खाल्लं जाईल. आहाराचा प्रश्न सुटेल. कारण अन्न हेच औषध आहे आणि अन्न हेच विष पण आहे. अन्न कसं, कधी, केव्हा, किती प्रमाणात घेता आणि कुठलं घेता याच्यावरती ते अन्न औषध म्हणून काम करणार आहे की विष म्हणून काम करणार आहे हे ठरत असतं. आणि म्हणून आता आपण थोडं थोडं असं बघत जाऊ की आहार अत्यंत महत्त्वाचा कसा आहे. आपल्याकडं सगळ्यांच्याकडे अशी पद्धत आहे, माहिती आहे आपल्याला. काही गोष्टी मी सांगणार आहे, काही कटू आहेत, काही पचायला जड आहेत. मगाशी पाण्याचा विषय होता. पाणी, किती पाणी आवश्यक आहे शरीराला, पाणी कधी प्यावं, किती प्यावं, खूप कन्फ्युजन आहे की नाही मनामध्ये? कन्फ्युजन उलट सुलट ऐकलंय की नाही? वजन गुणिले 6 एवढं पाणी प्यावं दिवसभरात, असं पण ऐकलंय का? अशी एक पोस्टमध्ये व्हॉट्सअपवरती आली होती. हां, वजन भागिले 6, वजन भागिले 6 जेवढं उत्तर येतं आहे तेवढं. मी म्हटलं हे 6 काय आहे? वजन ठीक आहे व्यक्तीचं आहे, पण मग 6च का? 12 का नाही, 14 का नाही, 18 का नाही, 20 का नाही? नाही म्हणे ते तसंच आहे 6, ते तसंच आहे. नको. आरोग्यविषयक कुठलीही गोष्ट सांगताना त्याला एकतर मॉडर्न मेडिसिनचा आधार असावा, नसेल तर त्याला आपल्या प्राचीन ग्रंथांचा कुठेतरी आधार असला पाहिजे. मला वाटलं म्हणून मी 6 लिहिलं आणि एखाद्याला वाटलं त्यानं 8 लिहिलं. नाही चालत तसं. किती पाणी प्यावं? जेवढी तहान आहे तेवढंच पाणी प्यावं. कधी पाणी प्यावं? जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं. शरीर मागतं पाणी तुमच्याकडे. शरीर नाही सांगत मला 7 लिटर 8 लिटर पाणी पाहिजे. वजनाच्या प्रमाणात पाणी म्हणायचं जर घ्यायचं असं गृहीत धरलं तर समजा आपण असं गृहीत धरू की 70 वर्षाची 2 माणसं, 70 किलो वजनाची 2 माणसं आहेत आणि त्या दोघांनाही सांगितलं दिवसभरामध्ये 5 लिटर पाणी प्या. त्यातला एक जण आहे तो IT मध्ये काम करतो, दिवसभर AC ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि दुसरा जो आहे तो रस्त्यावरती हमाली करतो, दिवसभर उन्हामध्ये काम करतो, ओझं उचलत असतो. दोघांचीही पाण्याची गरज 5 लिटरच असणार आहे का? नाही. म्हणजे पाण्याची गरज वजनावरती ठरत नाही, त्या व्यक्तीच्या कामाच्या स्वरूपावरती ठरते, तो कुठं राहतो त्याच्यावरती ठरते, त्याचं सराउंडिंग कसं आहे त्याच्यावरती ठरते आणि त्याच्या कामाच्या स्वरूपावरती ठरते. म्हणजेच थोडक्यात त्याच्या गरजेवरती ठरते. म्हणून तुम्हाला ज्या वेळेला तहान लागेल त्यावेळेला पाणी प्या. जितकी तहान आहे तेवढंच पाणी प्या. हा एवढा साधा सोपा पाण्याबाबतीचा नियम आहे. अनेकदा असं सांगितलं जातं शौचाला साफ होत नाही, भरपूर पाणी प्या. पाण्याचा शरीरातून बाहेर पडायचा मार्ग कुठला आहे? किडनी वाटे, मूत्राशय वाटे तो बाहेर पडतो पाणी. मग इथं महिला भगिनी बसल्यात, मी काय सांगतो त्यांना पटकन लक्षात येईल. तुम्ही
कणिक घेता, कणिक मळायला सुरुवात करता. ज्या वेळेला ती चिकट होते आणि परातीला चिकटायला लागते त्यावेळेला त्याच्यामध्ये पाणी घालता का तेल घालता? मग जे चिकटलेलं आहे ते जर सुटायचं असेल तर तेल आवश्यक आहे का पाणी आवश्यक आहे? साधं आहे. चिकटलेला मळ पाण्याचा शरीरातून बाहेर पडण्याचा मार्ग हा मूत्रमार्ग आहे. त्याचा शौचाशी काही संबंध नाही. मग शौचाला साफ व्हायचं असेल तर आतड्याला आतून लुब्रिकंट झालं पाहिजे, तेल लागलं पाहिजे, तर तो चिकटलेला मळ सुटेल आणि तुम्हाला शौचाला साफ होईल. म्हणून आपल्याकडं परंपरागत शौचाला साफ होत नसेल तर एरंडेल तेल देतात, पाणी देत नाहीत. का? तर त्या तेलामुळं आतड्याचं लुब्रिकंट होतं आणि त्याच्यामधून ते घाण सुटून बाहेर पडते. पुढचा भाग, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एक यंत्र आहे. वाघभट असं सांगतात की अन्न शिजत असताना अन्नाला हवा आणि सूर्यप्रकाश लागला पाहिजे. लागतो का आपल्याकडे? नाही लागत. आम्ही कुकरमध्ये भात शिजवतो, आम्ही कुकरमध्ये अन्न शिजवतो, ते शिजतं का? नाही शिजत. खालून उकळत्या पाण्याचा दाब असतो, वरनं वाफेचा दाब असतो, ते माऊ होतं, शिजत नाही. अन्न शिजण्याची व्याख्या अशी आहे की त्याच्यामधले जे पोषक घटक आहेत ते पचनाला सुलभ होणं म्हणजे अन्न शिजणं. ते होत नाही. ते फक्त मऊ होतं, खायला योग्य होतं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मला बरेच जण विचारतात की भात खाल्ल्यानं शुगर वाढते का? म्हटलं हो वाढते. कुठला भात खाल्ल्यानं शुगर वाढते? कुकरमधला भात खाल्ल्यानं शुगर वाढते. का? तर त्याची जी पेज आहे त्या पेजमध्ये ते जे स्टार्च असतं ते काढून टाकलं जात नाही, ते तसंच त्या भातामध्ये परत मुरतं आणि ते खाल्लं की ते स्टार्च पोटामध्ये जातं आणि मग शुगर वाढते. पण आपल्याकडे परंपरागत भात करण्याची पद्धत अशी आहे की आपण भात ठेवतो, त्याची पेज जी असते ती पेज काढतो, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालतो, हिंग घालतो, मीठ घालतो, लहान मुलांना घरातल्या टॉनिक म्हणून ते प्यायला देतो आणि राहिलेल्या ह्याचा तांदळाचा जो भात आहे तो आपण घरातले सगळेजण खातो. पेज काढून टाकलेला जो भात आहे खावा, शुगर नाही वाढणार. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट, निरोगी राहायचं असेल तर घरातलं हे यंत्र ताबडतोब बाहेर टाकून द्या. अवघड आहे ना? आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर काही गोष्टी कराव्या लागतील. एक गोष्ट ठरवायची की हे सगळं करायचं आणि मग नंतर हजारो रुपयांच्या गोळ्या खायच्या का 100, 150, 200, 500, 1000 रुपये किंमत असलेला तो प्रेशर कुकर बाहेर काढून टाकायचा, हे ठरवायचा. हा निर्णय तुमचा आहे, माझा नाही. माझ्या घरात वापरत नाहीत प्रेशर कुकर, आम्ही वापरत नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग, आणखीन एक गोष्ट आपल्याकडे आहे, डायनिंग टेबल. निरोगी आयुष्याच्या गुरुकिल्ल्या तुम्हाला सांगतो. डायनिंग टेबल ही आपली संस्कृती नाही. अन्न पचण्यासाठी डायनिंग टेबल कुठे योग्य आहे? डायनिंग टेबल अयोग्य नाही आहे बरं का. डायनिंग टेबल अयोग्य नाही, पण जिथं अतिशय थंड हवामान आहे तिथं ते ठीक आहे. पण आपल्याकडच्या हवामानामध्ये मांडी घालून जेवायला बसणं आणि ताट थोडंसं मांडीपेक्षा वर असणं हे आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे काही उत्तर भारतामध्ये अशी पद्धत आहे बघा, पुढं चौरंग ठेवतात आणि त्याच्यावरती ते किंवा पाट ठेवतात आणि त्याच्यावरती ताट असतं. ही पद्धत योग्य आहे. आता आम्हाला खाली बसायला येत नाही, मांडी घालता येत नाही, मग कसं बसायचं? ही स्थिती का आली? आयुष्यभर डायनिंग टेबल वापरलं म्हणून ही स्थिती आली. शरीराला सवयच नाही. डार्विनचा सिद्धांत काय सांगतो? डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत असं सांगतो की पूर्वी माणसाला शेपटी होती, माणसानं शेपटीचा वापर बंद केला, शेपटी निघून गेली. आपल्याला गुडघे आहेत, आम्ही गुडघ्यांचा वापर बंद केला, गुडघे हालायचे बंद होणार आहेत. साधं सोपं गणित आहे. याच्यासाठी कुठल्या डॉक्टरची गरज नाही, कुठल्या वैद्याची गरज नाही. म्हणून आपल्या शरीराचा भाग आपण वापरतो की नाही, त्याचा योग्य उपयोग करतो की नाही, हेही महत्त्वाचं आहे. आणि म्हणून रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये व्यायामाला पर्याय नाही.
कुठला व्यायाम करायचा? ते पलीकडचे काका आहेत ना, ते रोज 100 सूर्यनमस्कार मारतात. म्हणून मी पण मारायचा प्रयत्न केला, नाही जमलं, नाही जमणार. व्यायाम पुरेसा झालाय की नाही हे कसं ओळखायचं? पलीकडचे काका 100 सूर्यनमस्कार घालतात म्हणून मी 100 सूर्यनमस्कार घालणं, किंवा ते 100 जोर बैठका करतात म्हणून मी 100 जोर बैठका काढणं, अतिव्यायाम वात वाढवतो. व्यायामाचा वाताशी संबंध आहे. अतिव्यायाम ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला तो शरीरातला वात वाढवतो आणि वाताशी रिलेटेड असलेल्या सगळ्या व्याधी होतात. पुढे मी सांगणार आहे ते कशा असतात ते. पण जेव्हा वात वाढवायचा आपण प्रयत्न करतो तेव्हा शरीरातला कोरडेपणा पण वाढतच, आणि त्या कोरडेपणाच्या अनुषंगानं होणाऱ्या व्याधी पण होत असतात. मग मला व्यायाम पुरेसा आहे की नाही कसं ओळखायचं? जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये आणि काखेमध्ये घाम येतो त्यावेळेला ओळखायचं की व्यायाम पूर्ण झालेला आहे. त्यापेक्षा जास्त व्यायाम करायचा नाही, त्यापेक्षा जास्त व्यायामाची शरीराला गरज नाही. म्हणून व्यायामाच्या बाबतीमध्ये स्पर्धा असू नये. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये, वातप्रकोपाच्या दिवसामध्ये तुम्ही एरवी जेवढा व्यायाम करता त्याच्या निम्मा व्यायाम करायचा असतो, 50%. म्हणजे एरवी जर तुम्ही 6 किलोमीटर चालत असाल तर पावसाळ्यात 3 किलोमीटर चालायचं आहे. कारण मुळातच पावसाळा हा वातवर्धन करणारा ऋतू आहे, आणि त्याच्यात जर तुम्ही भरपूर व्यायाम करायला लागलात तर निश्चितपणानं वात वाढेल आणि त्या व्यायामाचा उलटा परिणाम शरीरावरती दिसायला लागेल. किती वेळा जेवावं, किती वेळा खावं? भूक लागली तेव्हा खावं, वेळ झाली म्हणून जीव नये. आपल्याकडे पद्धत आहे. खरं तर असं आहे की आपली वेळ एकदा ठरल्यानंतर त्यावेळेला आपल्याला भूक लागायला पाहिजे, पण आता तसं होत नाही. समोर चांगलं आलं म्हणून खाल्लं जातं. मी तर कित्येक लोक असे बघितलेले आहेत की घरातून जेवून बाहेर पडतात, कोपऱ्यावरती गेल्यानंतर भजीचा फार सुंदर वास आला म्हणून तिथं भजी पण खातात. मग किती किती जेवावं? 2च वेळा जेवावं. सकाळचं जेवण हे 12 किंवा 12च्या आधी, आणि रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताच्या सुमाराला किंवा सूर्यास्ताच्या आधी असावं. अवघड आहे हो. आमच्याकडे सिरियल असतात, मग त्या घरातल्या बायका त्या बघत बसलेल्या असतात. मग 9 नंतर मग ती एकदा काहीतरी त्यांची वादावादी झाली, भांडणं मिटली की मग ती सिरियल थांबते आणि मग स्वयंपाक करायला घेतला जातो. 10 वाजता 11 वाजता आम्ही जेवतो. जसे ऋतू आहेत आणि ऋतूंच्या मध्ये प्रकोप आहेत, ऋतूंच्या मध्ये जसे वाताचा दोषांचा संबंध आहे, तसा दिवसाच्या 4-4 प्रहरांना सुद्धा दोषांचा संबंध आहे. तुम्ही कफाच्या काळात जर जेवलात तर खाल्लेल्या अन्नाचा कफ होणार आहे. आपण जेवलं कधी पाहिजे तर पित्ताचा कालखंड जो असतो त्या काळामध्ये आपण जेवलो तर अन्न पचून जातं. आपलं जेवण आणि झोप याच्यामध्ये कमीत कमी 3 तासाचं अंतर पाहिजे, तर ते अन्न पचतं चांगलं. दुसऱ्या दिवशी शौचाला साफ होतं. आहे की नाही? आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्रास असेल बद्धकोष्ठाचा. शौचाला साफ होत नाही हा त्रास खूप जणांना आहे, आणि त्याच्यासाठी अनेक उपाय केले जातात, अनेक चूर्ण घेतली जातात, अनेक प्रकारच्या गोळ्या घेतल्या जातात. हा त्रास का उद्भवतो? हा त्रास उद्भवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की पचन व्यवस्थित होत नाही. आणि मग पचन जर व्यवस्थित होत नसेल तर ते का होत नाही हे शोधलं पाहिजे. केवळ पाचक चूर्ण घेऊन चालणार नाही, रेचक चूर्ण घेऊन चालणार नाही. का होत नाही तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की उशिरा जेवणं. आणि म्हणून जेवणाची वेळ अलीकडं आणणं हे निरोगी राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. संध्याकाळची जेवणाची वेळ तर 100% अलीकडं आणली पाहिजे. आता असं म्हणू आपण की फार फार तर ह्या बिझी शेड्यूलमध्ये, या सगळ्या धावत्या जगामध्ये सूर्यास्ताच्या वेळेला काय आम्हाला जेवणं शक्य नाही. मग कमीत कमी आपण 8:30 पूर्वी तरी जेवलं पाहिजे. 8:30 नंतर जर जेवायची वेळ आली तर मी जेवत नाही, त्यापेक्षा न जेवलेलं बरं. 8:30 नंतर जेवायचं असेल तर जेवण काय असावं, कसं असावं? आमच्याकडं असतं जेवण. काय असतं? काय नाही, जे सुचेल ते असतं. षड्रसयुक्त आहार असावा. त्याच्यामधला एक शेवटचा जो रस आहे तो कुठल्या पदार्थात नसतो,
कुठला? तुरट. तुरट रस असा कुठल्याही पदार्थामध्ये आपल्याकडे फारसा नसतो आणि म्हणून आपल्याकडे अशी पद्धत आहे की जेवणानंतर तांबूल भक्षण करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये जी सुपारी असते त्या सुपारीचा तुरट रस असतो, त्याच्यामध्ये कात असतो, काताचा तुरट रस असतो. म्हणून ही पद्धत आहे. जेवणामध्ये काय असावं, ताट कसं असावं? आपलं महाराष्ट्रीयन ताट जे आहे ते परिपूर्ण ताट आहे. पण आता पद्धत बदलली आहे. आम्ही भाजी कोशिंबिरीसारखी खातो आणि कोशिंबीर भाजीसारखी खातो. का? तर आम्ही ऐकलंय सलाड खावं, सलाड. सलाड खावं म्हणजे काय करावं? काकड्या खाव्यात कच्च्या, गाजर खावं कच्चं, कांदा खावा कच्चा, हे भरपूर खावं. जेवणाच्या आधी खावं. खायला हरकत नाही. असे कच्चे पदार्थ खायला हरकत नाहीत, पण ज्यांचा पित्ताग्नी भरपूर आहे त्यांनी ते खायला हरकत नाही, त्यांना ते पचतील. पण मुळातच वात प्रकृती ज्यांची आहे त्यांचा अग्नी आधीच मंद असतो. त्याच्यामध्ये जर त्यांनी अशा पद्धतीचं कच्चं अन्न खाल्लं तर ते पचणार नाही. अन्न पचलं नाही की वात वाढेल, वात वाढला की वाताच्या व्याधी परत सुरू होतील. हे दुष्टचक्र आहे. म्हणून आपल्याकडे सांगितले की कोशिंबीर चमचाभरच असावी आणि भाजी भरपूर खावी. आम्ही उलटं केलं, भाजी चमचाभर, कोशिंबीर वाटीभर. गोड पदार्थ आपल्या उजव्या हाताला जे पदार्थ आहेत हे सगळे भरपूर खायचे आहेत आणि डाव्या हाताला जे पदार्थ आहेत ते लिमिटेड खायचे आहेत आणि मध्यभागी जे मीठ असतं ते चवीपुरतंच वापरायचं आहे. मग आपल्याकडे काय आहे? तर बघा, आपल्याकडच्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, सगळं आहे, काही नाही असं नाही, फायबर आहे. मग हे सलाड सलाड कुठून आलं हे सगळं? तर हे पाश्चात्य आहे. कारण त्यांच्याकडं ब्रेडचे तुकडे आणि मांसाचे तुकडे एवढंच अन्न असतं, त्यांना फायबर मिळत नाही. म्हणून फायबर मिळावं म्हणून ते सॅलड आलं. तिकडचे आहार तज्ञ तिकडून शिकून इकडं आले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की सलाड खा भरपूर, सलाड खा भरपूर, सलाड खा. मग आहारशास्त्रातला सगळ्यात महत्त्वाचे नियम काय आहेत? तर पहिला नियम आहारशास्त्रातला असा आहे, ज्याला देशसात्म्य असं म्हणतात. म्हणजे तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागातलं जे अन्न आहे, त्या भागात पिकणारं जे आहे ते खा, ते पचायला सोपं असतं. आता आणखीन एका गोष्टीवरती फुली येणार आहे. आपण राहतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आपल्याकडं पिकते ज्वारी, आमच्या घरात असते चपाती. गहू हे उत्तर भारतातलं अन्न आहे, थंड प्रदेशातलं अन्न आहे. मला एकाने गंमत म्हणून विचारलं, अमेरिकेत गेल्यानंतर भाकरीच खायची का? म्हटलं नाही, अमेरिकेत गेल्यानंतर ब्रेड खायचा. ज्या भागात तुम्ही राहता त्या भागामध्ये जे अन्न आहे ते तिथल्या हवामानाला. माझ्याकडे एक रुग्ण होते नागपूरचे, व्यवसायानं नोकरीनं जज होते, नागपूरला होते. त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये मूळव्याधीचा त्रास झाला तिथं. मग मी त्यांना तिकडच्या पद्धतीचं अन्न खायला सांगितलं, बरा झाला. ते मुंबईला बदलून आले आणि त्यांनी तेच चालू ठेवलं. परत मुंबईमध्ये दुसरे त्रास सुरू झाले. मला म्हणाले, मी तुम्ही सांगितलेलेच आहार घेतोय, मला इथं त्रास होतोय. म्हटलं, मी तुम्हाला तो जो आहार सांगितला होता तो नागपूरसाठी सांगितला होता, मुंबईसाठी नाही. आता मुंबईमध्ये तांदळाची भाकरी खा, तुम्हाला बरं वाटेल. तेवढाच फक्त बदल केला, त्रास कमी झाला, पूर्णपणे नाहीसा झाला. तिथलं हवामान जे आहे ते हवामान ते अन्न पचवण्यासाठी पोषक असतं, म्हणून ते खाल्लं पाहिजे. दुसरा आहारशास्त्राचा नियम असा आहे की जे तुमचे खापर पणजोबा आजोबा खातात ते तुम्ही खाल्लं पाहिजे. मग माझे खापर पणजोबा आजोबा जर नॉनव्हेज खात नसतील तर मी आज नॉनव्हेज खायला सुरुवात केली तर त्याच्या अनुषंगाने येणारे अनेक आजार माझ्या पाठी लागणार आहेत, हे नक्की आहे. मग मला खायचंच असेल तर, सुरुवात करायची असेल तर त्याचेही नियम आपल्या आहारशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. तो वेगळा विषय आहे, तो कधीतरी नंतर आपण बघू. पण हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या घराण्यामध्ये काय चालत आलं ते आपण खाल्लं पाहिजे. आणखीन एक फॅड आलेला आहे, तेल खाऊ नका. बॅनच तेल आणि तूप फुल्याच मारल्यात त्याच्यावरती. पण शरीराला या गोष्टी आवश्यक आहेत आणि म्हणून काही गैरसमज तुमच्या मनातले काढून टाकणार आहे. तेल तूप खाऊ नका याचं कारण असं सांगितलं जातं की कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल 2 असतात,
HDL, LDL. त्यातलं HDL कोलेस्ट्रॉल जे आहे ते शरीराला पोषक असतं, LDL शरीराला घातक असतं. आपल्यापैकी कोणी वैद्यकशास्त्राचं इथं असेल तर त्यांना माहिती असेल. HDL वाढलं तर ते शरीराला पोषक असतं, LDL वाढलं तर ते शरीराला घातक असतं. आपल्याकडे जे शेंगतेल वापरलं जातं किंवा आपल्याकडे जे तेल वापरले जातात, विशेषतः शेंगतेल वगैरे तेल जी आहे ती, त्याच्यामध्ये ते ज्या वेळेला नॉर्मल टेम्परेचरला असतं HDLच असतं. त्याच्यामध्ये LDL केव्हा डेव्हलप होतं? ज्या वेळेला ते उकळायला लागतं तेव्हा. कोलेस्ट्रॉल केव्हा डेव्हलप होतं त्याच्यामध्ये? ज्या वेळेला ते उकळायला लागतं तेव्हा. म्हणून आपल्याकडची पद्धत, ज्याला तुम्ही आत्ताच्या भाषेमध्ये रेसिपी म्हणता, स्वयंपाकाची पद्धत कशी आहे बघा आपल्याकडची, की आपण ते कढई ठेवतो, त्याच्यामध्ये तेल टाकतो आणि त्याच्यामध्ये मोहरीचे 4 दाणे टाकतो. ते मोहरीचे दाणे तडतडायला लागले की त्याच्यामध्ये भाजी टाकली जाते, म्हणजे तेल उकळू दिलं जात नाही. आपल्या बायकांना माहिती नसेल, पूर्वीच्या जुन्या आजीला माहिती नाही, आपल्या खापरपणजीला माहिती नाही, पण त्यांना एवढं माहिती होतं की हे तेल उकळलं तर शरीराला हानिकारक ह्याच्यामध्ये काहीतरी तयार होतंय, म्हणून ते उकळण्याच्या आधीच त्याच्यामध्ये भाजी टाकली पाहिजे गरम झाल्यानंतर. आपण भाजी जेवढा तयार करतो, घरामध्ये करतो, आमटी करतो, किती तेल वापरतो त्याच्यासाठी? 2 चमचे, 3 चमचे, 4 चमचे, 5 चमचे. घरामध्ये 5 माणसं आहेत, 5 माणसांच्या पोटामध्ये 5 चमचे जर तेल गेलं, प्रत्येकाच्या पोटात किती चमचा गेला? 1 चमचा तेल गेला. 1 चमचे तेलानं असं किती कोलेस्ट्रॉल वाढणार आहे? कोलेस्ट्रॉल कुणाचं वाढतं? RK नगरच्या बस स्टॉपवरती जाऊन रोज जे भजी खातात, रोज जे समोसे खातात, त्याच तेलामध्ये तळलेलं जे रोज नाश्ता म्हणून खातात, त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे. घरातल्या भाजीतल्या तेलानं आणि तुपानं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्यामुळं घरामध्ये तेल आणि तुपाला प्रतिबंध अजिबात करू नका, कारण ते शरीराला गरजेचं आहे. वाताचा सगळ्यात मोठा शत्रू, वातावरचा सगळ्यात मोठा उपाय काय असेल तर तो स्नेह आहे. स्नेह म्हणजे तेल. जर तेल शरीरामध्ये गेलं नाही तर शरीरातली कोरडेपणा वाढेल. कोरडेपणा वाढला की तुमच्या हाडांच्या मधला वाताची जागा कुठली कुठली? वात मोठ्या आतड्यामध्ये असतो, वात कानांच्या मध्ये असतो, वात त्वचेमध्ये असतो, वात अस्थींच्या मध्ये असतो. ज्या वेळेला वाताचा प्रकोप होतो त्यावेळेला शरीरामध्ये कोरडेपणा तयार व्हायला सुरुवात होते. म्हणजे अगदी साधं उदाहरण बघतो तुमच्या लक्षात येईल. समजा ही शाल भिजली आणि आता लगेच कार्यक्रमाला आपल्याला ती वापरायची आहे. आपण काय करू? तो पंखा फुल स्पीडनं चालू करू, त्याच्या खाली ही शाल ठेवू, शाल 5 मिनिटांमध्ये सुकून जाईल. म्हणजे सुकवणं हा वाताचा गुणधर्म आहे. शरीरातला वात जेव्हा वाढतो आणि तो स्थानभ्रष्ट होतो, जागा सोडतो, त्यावेळेला तो अस्थींच्या मध्ये जातो आणि 2 अस्थींच्या मध्ये असलेलं जे ऑइल आहे, लुब्रिकंट आहे, ज्याला सायनोवेल फ्लुइड असं मॉडर्न सायन्समध्ये म्हणतात, ते सायनोवेल फ्लुइड सुकायला सुरुवात होते. आणि मग सायनोवेल फ्लुइड सुकलं की हाडं एकमेकावरती घासायला लागतात, हाडांची घर्षणं व्हायला लागतात. हाडांचं घर्षण झालं की हाडांची झीज होते, हाडांच्या मध्ये गॅप तयार होते. मग डॉक्टरांच्याकडे आपण जातो, गुडघा दुखतोय, मला चालता येत नाही म्हणून. डॉक्टर सांगतात गुडघा झिजलाय, नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे. नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा ओपन करतात, तिथं एक वरच्या गुडघ्याला एक वाटी स्टीलची, खालच्या गुडघ्याला एक वाटी लावतात आणि तुम्हाला घरी पाठवून देतात. 2-2.5 लाख रुपये खर्च येतो. 2 चमचे तेल बंद केलं, 2-2.5 लाख रुपये पुढे भविष्यात आपण तरतूद करून ठेवलेली आहे. त्यामुळे हे काही ऐकू नका. तेवढं तेल पोटामध्ये गेलं पाहिजे. तूप हे मज्जा संस्थेवरती काम करतं. आम्ही तर असं सांगतो की तूप हे मेंदूचं टॉनिक आहे. तुम्ही तूप बंद केलं तर मज्जा संस्थेचं काम कमी होणार आहे, मज्जा संस्थेचं पोषण कमी होणार आहे. पोषण कमी झालं की ती यंत्रणा कमी प्रमाणात काम करणार आहे. आणि म्हणून आता जे अल्झायमरचे रुग्ण वाढत आहेत त्याला कारणच ते आहे, किंवा मज्जा संस्थेशी निगडीत असलेले आजार वाढत आहेत त्याला कारणच ते आहे की तुपाचं घरातून झालेलं उच्चाटन. आणि म्हणून सकाळच्या जेवणामध्ये आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मिळून कमीत कमी 5 चमचे तूप तुमच्या आहारामध्ये असलं पाहिजे. ते आरोग्य चांगलं राहण्यासाठी गरजेचं आहे. नाही वाढत कोलेस्ट्रॉल त्यानं, नाही वाढत तेलानं कोलेस्ट्रॉल, अजिबात घाबरू नका. तेल न खाणाऱ्यांचं सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढलेली अनेक उदाहरणं आहेत. मग ते का वाढलं?
कोलेस्ट्रॉल वाढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ती बैठी जीवनशैली आहे. आपण जो आहार घेतो त्यावेळ्या प्रमाणात तो आपण वापरत नाही, त्याच्यामुळे ती चरबी होते. यकृत बिघडलं असलं, लिव्हर बिघडली असली तरी सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतं. असे अनेक त्याच्या पाठीमागे कारण आहेत. पण गदा कशावर आली? आमच्या घरातल्या फोडणीवरती गदा आली. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा. चहा कॉफी आवश्यक आहे का? नाही, अनावश्यक आहे. हे ब्रिटिशांनी आणलेलं पेय आहे, हे उत्तेजक पेय आहे. आज पाहुणचार म्हणून आपण चहा कॉफी देतो, पण ते बंद करणं शक्य नाही आहे हे मलाही माहिती आहे. म्हणून त्याच्या प्रमाणावरती मर्यादा आणली पाहिजे. किती चहा प्यायचा, किती कॉफी प्यायची, कुठल्या वेळेला प्यायची. संध्याकाळनंतर जर आपण ती पित असू तर त्याचे काय परिणाम होणार आहेत? उत्तेजना होणार आहे. मग रात्री झोप लागणार नाही, निद्रानाशासारखा त्रास सुरू होईल. आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती दूध प्यावं की नाही प्यावं, हाही एक मोठा कन्फ्युजनचा विषय आहे. आवडत असेल तर प्यावं, आवडत नसेल तर नाही प्यावं. मी असं नाही सांगणार की ठराविक वयापर्यंतच दूध प्यावं, त्याच्यानंतर पिऊ नये. ज्या ज्या गोष्टी खाण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीमधून तुम्हाला काही ना काहीतरी पोषक घटक मिळत असतात, म्हणून त्या केलेल्या आहेत. फक्त त्या कोणत्या वेळेला, कधी आणि कशा पद्धतीनं आपण घेतो याच्यावरती ते अवलंबून असतं. दूध सोसत नसेल, दुधामध्ये सुंठ टाकून घेतलं दूध सोसतं, काही अडचण नाही आहे दुधाला, दूध न सोसायला. आवडत नाही, पिऊ नका. पण आवडतंय तरी मन मारून राहू नका. कारण आपण फक्त तोंडानं जेवत नाही, आपण कानानं जेवतो, आपण डोळ्यानं जेवतो, आपण नाकानं जेवतो, आपण स्पर्शानं जेवतो. बघा, आपण चाललेलो आहे, मस्तपैकी भजी तळल्याचा वास येतोय, भूक लागते ना, खावंसं वाटतं, नाकानं जेवलो. आपल्याला जिलेबी दिसली छानपैकी, खायची इच्छा होते, डोळ्यानं जेवलो. आपण पापडाचा हाताला स्पर्श झाला, ते वाजायला लागलं, पापड खायची इच्छा होते, स्पर्शानं जेवलो, त्वचेनं जेवलो. आणि मग सगळ्यात मोठं आजाराकडे नेणारं कारण काय असेल तर मनाची अतृप्ती हे आजाराकडे घेऊन जाणारं सगळ्यात मोठं कारण आहे. तुमचं मन अतृप्त राहिलं की तुम्ही व्याधींच्याकडे चालला. मग मनाची तृप्ती करायची असेल तर मर्यादा आखून घेऊन ती केली पाहिजे. मला प्रचंड प्रमाणात गुलाबजाम आवडतात, म्हणून मी जर 25 गुलाबजाम खाल्ले तर मला त्याचा त्रास होणार आहे. पण माझं मन तृप्त होईल म्हणून एखादा गुलाबजाम मी जर खाल्ला त्रासही होणार नाही, मनाची भूक पण भागेल. मी कित्येकदा असं बघितलेलं आहे की कित्येक डायबिटीस रुग्णांची साखर ही गोड खायला मज्जाव केल्यामुळे वाढली आणि त्यांना लिमिट प्रमाणामध्येच गोड खायला सांगितल्यानंतर तेवढं खाल्ल्यानंतर नियंत्रित राहील. मॉडर्न सायन्सनं आत्ता माणसाच्या मनाचा आणि शरीराचा काहीतरी संबंध आहे याच्यावरती संशोधन सुरू केलेलं आहे. पण आपल्या ऋषीमुनींनी ते ह्याच्या पूर्वीच बघितलेलं होतं. किती पूर्वी बघितलेलं होतं? 5000 10,000 वर्षापूर्वीच्या या सगळ्या ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये ह्याच्या सगळ्याचे उल्लेख आहेत की अतृप्त माणसाचं मन शरीरामध्ये व्याधी निर्माण. आपण कधी कधी म्हणतो बघा, मी मनात आणलं तर असं करीन. त्याही पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर एखाद्या औषधानं काम करायचं किंवा नाही करायचं हे सुद्धा रुग्णाच्या मनावरती अवलंबून असतं. एखाद्या रुग्णानं जर ठरवलं मला जगायचंच नाहीये, त्याला दुनियेतली कुठली पण भारीतली भारी औषधं द्या, तो मरणारच आहे. पण एखाद्या रुग्णानं जर ठरवलं की काहीही झालं तरी सुद्धा मी जगणार आहे, अगदी साध्या गोळ्यांनी साध्या औषधांनी सुद्धा त्याला बरं वाटतं. का बरं वाटतं? तो व्याधीमुक्त होतो. आजारमुक्त का होतो? तर मन हे बलशाली असतं. मन तुम्हाला योग्य त्या ठिकाणी घेऊन जात असतं. मन तुम्हाला योग्य ते करायला प्रवृत्त करत असतं. फक्त आपण मनासारखं कधीच करत नाही, आपल्याही करत नाही, दुसऱ्याच्याही करत नाही. आणि मग मनासारखं होत नाही, ही जी वेदना आत असते ती वेदना व्याधीला जन्म देते. म्हणून कधीतरी मनामध्ये असा विचार करा की आपण स्वतःसाठी जगतोय का आणि किती वेळ जगतो. सगळ्यात मोठं आहे
बाकी सगळं तुम्ही बदलू शकाल. प्रेशर कुकर काढून टाकू शकाल, डायनिंग टेबल तुम्ही काढून टाकू शकाल, ॲल्युमिनियम घरातलं सगळं काढून टाकू शकाल, हे सगळं करू शकाल. रोज किमान 5 किलोमीटर 6 किलोमीटर जे आवश्यक आहे तेवढं चालू शकाल, रोज 12 सूर्यनमस्कार घालू शकाल, सगळं करू शकाल. पण तुम्ही मनासारखं जगताय का तुमच्या? आणि इथं 95-97% लोकांचं उत्तर असतं नाही. याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या नाड्या दुसऱ्याच्या हातात देतो. आम्ही कधी चिडायचं हे आम्ही ठरवत नाही, समोरचं ठरवतो. तो काहीतरी करून जातो, आम्ही चिडतो. तो करून जातो, बाहेर जातो निघून, तो त्याच्या आयुष्यामध्ये आनंदानं सुखानं जगत असतो. आम्ही मात्र विनाकारण चिडून संतापून स्वतःला आतल्या त्रास करून घेत असतो. मग कधीतरी स्वतःचा विचार आपण करणार आहोत की नाही, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ठीक आहे, बऱ्याचदा आपण असं म्हणतो, वपू काळेंची एक कथा आहे, त्या कथेमध्ये एक वाक्य आहे खूप सुंदर. आमचा पहिला जन्म, आमच्या पिढीचा काही काळ, पहिला काळ हा आई वडिलांच्या गाद्या घालण्यात गेला आणि आताचा काळ मुलांच्या गाद्या घालण्यात जातोय. या आम्ही आयुष्यभर दुसऱ्याच्या गाद्याच घालतोय, आमच्या स्वतःची गादी आम्ही कधी घातली? नाहीच घातली. मग ही कधी घालणार आहोत? सरण तयार झाल्यानंतर. मी माणूस म्हणून जसं बाकीच्यांना जगण्याचा अधिकार आहे, तसा माणूस म्हणून मला पण जगण्याचा अधिकार आहे. मलाही भावना आहेत, मलाही भाव आहेत. मग त्यांचा मी आदर कधी करणार आहे? आणि म्हणून रोज स्वतःसाठी किमान 1 तास देणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग तो कशाही पद्धतीनं द्या, तुम्ही कोणत्याही वेळेला द्या. तो सकाळीच दिला पाहिजे, दुपारी दिला पाहिजे, संध्याकाळी दिला पाहिजे, रात्री दिला पाहिजे असं नाही. तुमच्या सोयीच्या वेळेनं द्या. शांतपणानं बसा. शक्य असेल मांडी घालून बसा, नसेल तर खुर्चीमध्ये बसा, शांतपणे बसा, डोळे मिटा आणि फक्त एकाच गोष्टीची उजळणी करा की आज दिवसभरामध्ये मी काय चांगलं केलं, काय वाईट केलं नका विचार करू, सोडून द्या. काय चांगलं केलं ह्याचा विचार करा. पहिल्या दिवशी 2 गोष्टी सापडतील, 3 गोष्टी सापडतील. हळूहळू तुम्ही चांगलं काय केलं ह्याचा जेव्हा विचार करायला सुरुवात करता त्यावेळेला त्यांची संख्या वाढत जाते. कारण आपलं मन आपल्याला चांगल्या गोष्टी करण्याकडे ओढायला सुरुवात करतं. खूप ताकदवान आहे मन. तुम्ही जसा विचार करता तिकडं ते तुम्हाला नेत असतं. तुम्ही निगेटिव्ह विचार करा, तुम्हाला ते निगेटिव्ह गोष्टींच्याकडे नेतं. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करा, तुम्हाला ते पॉझिटिव्ह गोष्टींच्याकडे हळूहळू न्यायला सुरुवात करतं. आणि म्हणून जर तुम्ही असा विचार करायला लागलात की मी आज दिवसभरात काय चांगलं केलं, मी आता इथून घरी जाईन, शांतपणाने जेव्हा बसेन डोळे मिटून, त्यावेळेला मी विचार करेन की आज मी चांगलं काय केलं. या गोष्टी मी चांगल्या केल्या सकाळपासून. आज आमच्या गेटवरच्या सिक्युरिटी गार्डला ॲक्सिडेंट झाला, त्याच्यासाठी त्याच्या जो एजन्सीचा मालक आहे त्या मालकाशी बोलणं केलं, त्याला पैसे द्यायला लावले, चांगलं काम केलं. संध्याकाळी आज इथं व्याख्यान झालं, चांगलं काम केलं. 4 चांगल्या गोष्टी सांगता आल्या, 4 नव्या लोकांच्या ओळखी झाल्या, माझ्या आयुष्यात हे चांगलं घडलं आज. असा 1 तासभर विचार करा रोज आणि मग संकल्प करा की उद्या मी काय चांगलं करू शकतो. चांगल्याचा सतत विचार करणं हे चांगलं घडवण्याचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. कारण न्यूटनचा नियम असा सांगतो की क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या एकच परंतु विरुद्ध दिशेने असतात. मी वेगळं काही सांगत नाहीये. ज्यांना असं वाटतं की हे कुठेतरी परंपरागत आहे, म्हणजे टाकाऊ आहे, जुनं आहे, नाही. तुम्ही आजच्या गोष्टींशी जरी आणि आजच्या मॉडर्न सायन्सशी जरी तुम्ही ते रिलेट करायला गेलात तरी सुद्धा तुम्हाला असं लक्षात येईल की फक्त सांगण्याची पद्धत वेगळी आहे, अर्थ तोच आहे. न्यूटननं सांगितलं क्रिया आणि प्रतिक्रिया या एकच परंतु विरुद्ध दिशेने असतात. तुम्ही बॉल भिंतीवरती टाकलात तेवढ्याच वेगानं बॉल परत येईल. आणि हेच आपल्या साधू संतांनी सांगितलं, हेच आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं, हेच आपल्या आयुर्वेदाचार्यांनी सांगितलं की तुम्ही जे चिंतन कराल ते तुम्हाला सृष्टीतनं परत येईल. तुम्ही चांगलं चिंतन केलं, चांगलं येईल. आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये मी आपल्याला अगदी मोकळेपणानं सांगतो की मी आणि माझ्या पत्नीनं कोरोनाची लस घेतलेली नाही. आणि लस घेतलेली नसताना सुद्धा मी नाशिकपर्यंत कोरोनाच्या काळात प्रवास करून 22 रुग्ण अंगाला हात लावून तपासून आलोय. मला काही झालं नाही, कोरोना झाला नाही, काहीही झालं नाही. का झालं नाही तर मी सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना दोन्ही वेळेला मला बजावत होतो, मला काही झालेलं नाही, मला काही होणार नाही, मला काही झालेलं नाही, मला काही होणार नाही. ती जी इच्छाशक्ती आतली होती
ती मी प्रबळ करत गेलो आणि त्यानं कोरोनावरती पण मात झाली. भित्यापाठी ब्रह्मराक्षस अशी आपल्याकडे म्हण आहे. मग हा आजारांचा ब्रह्मराक्षस आपल्या मागं कधी लागतो? जर आपण घाबरायला लागलो तर. मधुमेह झाला, मधुमेहाला आपण घाबरायला लागलो, मधुमेह वाढत जाणार आहे. ब्लड प्रेशर, आपण त्याला घाबरायला लागलो, वाढत जाणार आहे. चिंतन करा, रोज चिंतन करा, माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, मला काही झालेलं नाही आहे. पतंजलीने सांगितलं त्याच्यासाठी ध्यान सांगितलं. ध्यान करा, चिंतन करा, भगवंताचं चिंतन करा, परमेश्वराचं. अध्यात्म एवढं सुंदर आहे आपल्याकडं. अध्यात्म म्हणजे देवपूजा नाही, अध्यात्म म्हणजे देवाला फुलं घालणं नव्हे, अध्यात्म म्हणजे पोथ्या पुराणं वाचणं नव्हे, अध्यात्म म्हणजे केवळ पारायण करणं नव्हे, एकतरी ओवी अनुभवावी असं आहे ते सूत्र. जर आतमध्ये आलं, जगाकडे बघण्याचा जर तो दृष्टिकोन आपला विकसित झाला, तर निश्चितपणानं सांगतो यातला एकही आजार आपल्या जवळ येणार नाही. ठीक आहे, जीवनशैलीचा भाग म्हणून काही गोष्टी घडतात, पण सगळ्यात महत्वाचं आणखीन एक सूत्र सांगतो निरोगी राहण्याचं, की वास्तवाशी झुंजण्याचा प्रयत्न कधीही करू नका, वास्तव स्वीकारायला शिका. आपण वास्तवाशी झुंजण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यामध्ये आपली बरीचशी शक्ती खर्च होते आणि मग वास्तवामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे त्राण राहत नाही, शक्ती राहत नाही आणि मग ते वास्तव वाढत जातं, मोठं होत जातं. आपल्यापेक्षा वास्तवाला मोठं कधीही होऊ देऊ नका. मग हे वास्तव स्वीकारलं पाहिजे. होय, मला झाला मधुमेह, हे जेव्हा आपण मोकळेपणानं आपण जर विचार करायला लागलो, मलाच कसा झाला, माझ्या वडिलांना नव्हता, माझ्या आईला नव्हता, माझ्या कुटुंबात बाकी कुणाला नव्हता, पण मलाच कसा झाला, वाढणार आहे. स्वीकारा, मला हे झालंय, हा आजार मला झालेला आहे, हे स्वीकारा. हे ज्यावेळेला आपण मोकळेपणानं स्वीकारू, त्यावेळेला आपलं मन काम करायला लागेल की आता ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे. ही विचार करण्याची ताकद आपल्या मनाला मिळायची असेल तर वास्तव पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे. वास्तव नाकारलं तर मार्गच पुढचे मिळणार नाहीत. आणि म्हणून वास्तव पहिल्यांदा स्वीकारायचं की हे झालेलं आहे, बरोबर आहे, आता ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मला काय केलं पाहिजे, आणि ते नियोजन. म्हणून आपण म्हणतो की मॉडर्न मेडिसिन असेल, या सगळ्या उपचार पद्धती आहेत. आजार झाल्यानंतर काय करायचं हे या उपचार पद्धती सांगतात. मला हार्ट अटॅक आला, मला काय करायचं, रक्त पातळ व्हायची गोळी मला द्यायची, हे सांगतं कोण? हे मॉडर्न मेडिसिन सांगतं. आणि निसर्गोपचार असेल, आयुर्वेद असेल, ह्या उपचार पद्धती नाही आहेत, या जीवनशैली आहेत. तुमचं रक्त गोळ्या घेण्या इतकं घट्ट होऊ नये याच्यासाठी काय करायचं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ती जीवन पद्धती आहे, ती जीवनशैली आहे. आणि आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ही जीवनशैली आत्मसात जर केली तर आजारापर्यंत आपण जाणारच नाही. त्यातूनही झालाच तर आयुर्वेदामध्ये पण औषधं आहेत, निसर्गोपचारामध्ये पण उपचार आहेत, योगामध्ये पण काही योगासनं आहेत. पण मी योगासनं माझा आजार क्रिएट झाल्यानंतर, मला त्याची लक्षणं जाणवायला लागल्यानंतर जर करायला लागलो तर आपण आजार होऊ नये म्हणून जे शास्त्र विकसित झालं त्याचा आजार बरा करण्यासाठी उपयोग करायला लागलो. हा चुकीचा वापर आहे आणि हे चुकीचं प्रेझेंटेशन पण आहे की मला अमुक एक आजार झाला, मला एक अमुक एक व्याधी होती, मी त्याच्यावरती ही योगासनं केली आणि माझी व्याधी बरी झाली. चुकीचं प्रेझेंटेशन आहे. ही व्याधी होऊच नये याच्यासाठी योग आहे. म्हणून ते अष्टांग जे आहेत त्या अष्टांगाचा परिपूर्णपणानं आधार घे, ही व्याधी होणारच नाही, हा योग होणारच, हा योगायोग येणारच नाही आजाराचा. योगावर योग्य पद्धतीने फोकस केला तर आजाराचा योगायोग येणार नाही कधीच. आणि म्हणून हे शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे, खोलात जाणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. कारण ह्याच्यामध्ये तुमच्या माझ्या जीवनाशी निगडीत असंख्य गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून असं म्हटलं जातं की आपल्या घरामधल्या एकाला तरी पूर्वी होतं ते, पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये ज्यावेळेला मुलगा जायचा त्यावेळेला त्याला थोडंफार आयुर्वेदाचं पण ज्ञान दिलं जायचं.
त्यामुळं घराघरामध्ये सामान्य आयुर्वेदाचं ज्ञान. किती गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत, स्वयंपाकघरात आहेत, किती औषध आहेत, पण आपण ते करत नाही. मी गमतीनं म्हणतो, आपण आता सध्या कुठं चाललोय? आपली सध्या अवस्था अशी आहे की पूर्वी लोक घरात जेवायचे आणि बाहेर शौचाला जायचे. आज आम्ही बाहेर जेवायला जातो आणि घरात शौचाला जातो. ही आम्ही आमच्या आरोग्यशास्त्राची करून टाकलेली दुरवस्था आहे. मग हे चांगलं आहे का? नाही चांगलं. कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे, कधीतरी गंमत म्हणून एखादा पिझ्झा खाणं ठीक आहे, पण पिझ्झा रोज खाणं योग्य आहे का? नाही. मुलं रडायला लागली की आम्ही काय करतो? भूक लागली, रडायला लागले, 2 मिनिट्स आणून देतो, घे खा. पण आरोग्य चांगलं राहायचं असेल तर 3 गोष्टी तुमच्या घरातनं आणखीन हद्दपार करा. पहिली 3 पांढऱ्या गोष्टी. पहिली गोष्ट मीठ, दुसरी गोष्ट साखर आणि तिसरी गोष्ट मैदा. आणि म्हणून सगळ्या बेकरीच्या पदार्थांच्यावरती फुली मारा, कारण सगळ्यामध्ये मैदा असतो. बेकरीवाले कोण असतील तर म्हणतील आमच्यावर गंडांतर आलं. पण जे योग्य आहे, आरोग्याला चांगलं आहे, तेच आपण खाल्लं पाहिजे, तेच आपण आत्मसात केलं पाहिजे. आणि म्हणून मिठाची आवश्यकता आहे का? नाही. खाद्यपदार्थामध्ये जेवढं मीठ असतं तेवढं मीठ गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा वरती मीठ घेण्याची गरज नाही. साखर वरून खाण्याची गरज नाही. मग साखरेला पर्याय गुळ. साखरेचा चहा बंद झाला, गुळाच्या चहाचे स्टॉल सुरू झाले. साखर असेल काय, गुळ असेल काय, ते गोडच आहे, याचा भाव तो आहे. फक्त काही गरज नाही, मुळात चहाचीच गरज नाही. पण बिनसाखरेचा चहा सुद्धा खूप सुंदर लागतो, पिऊन बघा. एकदा सवय झाली की तुम्हाला साखर घातलेला चहा चांगला लागणार नाही. माणूस हा सवयीचा गुलाम असतो. त्याच्यामुळं बिनसाखरेचा चहा पण चांगला लागतो, काही अडचण नाही. घ्यायचाच असेल तर बिनसाखरेचा सुद्धा घेऊ शकता. साखर गरजेची नाही, काही आवश्यकता नाही त्याची. आणि सगळ्यात शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर सगळ्यांच्या ठेवायचा आहे, तो म्हणजे व्यायाम कोणता करावा. आपले भारतीय जे व्यायाम प्रकार आहेत ते व्यायाम करावेत. आता फॅशन निघाली आहे की व्यायाम म्हणून आम्ही जिमला जातो, ती वजनं उचलतो, ते सगळं करतो. आपल्याकडच्या हवामानामध्ये तो व्यायाम योग्य नाही, तो त्या थंड कटिबंधामध्ये योग्य आहे, ठीक आहे. आपल्याकडं आधीच उष्ण हवामान आहे, त्यात जर तो व्यायाम करायला लागला तर हाडांची झपाट्यानं झीज होईल आणि त्याच्यापासून आपल्याला त्रास होतील भविष्यामध्ये. म्हणून आपल्याकडे जे परंपरागत व्यायाम आहेत, योगासनाचे व्यायाम आहेत, सूर्यनमस्कारासारखा सुंदर व्यायाम आहे. बघा समर्थ रामदास स्वामींची शरीरयष्टी कशी होती. अखंड भारत पायी प्रवास केला. कधी काय ऐकलं का समर्थ आजारी आहेत म्हणून आज इकडे गेले नाहीत, तिकडे गेले नाहीत? नाही. कशी आहे देहयष्टी कशी होती? कशामुळे होती? सूर्यनमस्कारामुळे. सर्वांग सुंदर व्यायाम आहे सूर्यनमस्कार. तो जर आपण करत असू तर बाकी काही करायची गरजच नाही. इतका सुंदर व्यायाम आहे, आपल्या पूर्वजांनी दिलेली ती देणगी आहे. म्हणून हे भारतीय व्यायाम जे आहेत, हे व्यायाम करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि मग बाकी काळजीमुक्त जगा, तणावमुक्त जगा. एक सोपा उपाय सांगतो तणावमुक्त जगण्याचा. आपल्याला जर असं वाटत असेल की फार ताणतणाव आपल्या आयुष्यामध्ये येत आहेत, पहिलं काम करा, ज्या माणसामुळं आपल्या आयुष्यामध्ये ताणतणाव निर्माण होत आहेत, त्रास होतोय, त्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न करा. आपण सुखी होऊ. त्याला बदलणं शक्य नाही असं जर लक्षात आलं तर स्वतःमध्ये काय बदल करता येतात ते बघा, आपण सुखी होऊ. आणि हे दोन्ही शक्य नसेल तर तिसरा उपाय सांगतो, हे असंच चालायचं म्हणा आणि सोडून द्या, तर तुम्ही सुखी व्हाल. नाहीतर कधीही सुखी होणार नाही. घर तिथं पूर्वी मातीच्या चुली होत्या, आता घर तिथे गॅसच्या शेगड्या असतात. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये ह्या गोष्टी असतात. या सोडून द्यायच्या. हे असंच चालणार म्हणायचं, सोडून द्यायचं, त्याचा विचार करायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढं सांगतो, इथे ज्येष्ठ नागरिक बऱ्यापैकी आहेत, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे प्रश्न असणार आहेत. म्हणून सांगतो की कुणाचंही प्रारब्ध बदलण्याचा प्रयत्न करू नका.
जो तो आपापलं प्रारब्ध घेऊन आलेला असतो. मुलगा आपलं प्रारब्ध घेऊन आलेला असतो, सून आपलं प्रारब्ध घेऊन आलेली असते, नातवंड आपलं प्रारब्ध घेऊन आलेले असतात. तुम्ही ते बदलायचा प्रयत्न कराल, त्यांच्यात काहीही फरक पडणार नाही, तुम्हाला मात्र त्याचा मानसिक त्रास होईल. आणि म्हणून जगू द्या त्यांना त्यांचं आयुष्य, जगा तुम्ही तुमचं आयुष्य. त्यांना त्यांच्याप्रमाणे जगू द्या, त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे जगू द्या. त्यांच्या प्रारब्धामध्ये ऐश्वर्य असेल तर मिळेल, त्यांच्या प्रारब्धामध्ये ऐश्वर्य नसेल, कष्टच असतील तर त्यांना कष्टच करावे लागणार आहेत. तुम्ही ती परिस्थिती बदलू शकत नाही. खूप चांगली चांगली उदाहरणं अशी आहेत, वडिलांनी कोट्यावधी रुपये मिळवून ठेवले, मुलांनी सगळे दारू पिऊन आणि हे करून मध्ये घालवून टाकले सगळे. अशी खूप मोठी उदाहरणं आहेत. भीक मागायची वेळ आली, एकमेकांच्यावरती कोर्ट केसेस केल्या, कोर्टाने सगळी संपत्ती सील करून टाकली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला अवतीभोवती बघायला मिळतात. आणि कितीतरी उदाहरणं अशी आहेत की वडिलांनी काहीही ठेवलं नाही, पण पोरं स्वकर्तृत्वावरती मोठी झाली आणि आलिशान बंगले बांधून राहायला लागली. वडिलांनाही चांगल्या पद्धतीचं घर दिलं, सगळं चांगलं दिलं, सगळं आयुष्य चांगलं झालं. अशी पण काही आहेत उदाहरणं. त्यामुळे जो तो आपापल्या थोडंसं असं वाटेल की मी प्रयत्नवादापासून बाजूला नेतोय, पण कधी कधी वयाच्या एका टप्प्यावरती प्रयत्नवादापासून स्वतःला बाजूला नेलं पाहिजे आणि प्रारब्धावरती हवाला ठेवला पाहिजे, तर आपण सुखी होऊ. शेवटी प्रयत्नवाद असू दे किंवा प्रारब्ध असू दे, तुम्ही मी आपण सुखी होणं हे अंतिम ध्येय आहे. आणि त्या अंतिम ध्येयापर्यंत जायचं असेल तर जो मार्ग आज योग्य आहे तो मार्ग हाताळणं हे कधी पण श्रेयस्कर आहे. आणि म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे की नका कोणाचं शेजाऱ्याचं प्रारब्ध नका बदलायला जाऊ, मित्राचं प्रारब्ध नका बदलायला जाऊ. तो दारू पिऊन मरणार असेल तर तो दारू पिऊनच मरणार आहे. एकदा दोनदा तीनदा त्याला सांगायचा प्रयत्न करा, नाही ऐकलं तू तुझ्या प्रारब्धाचा. मुलाच्या बाबतीत तेच ठेवा, मुलीच्या बाबतीत तेच ठेवा, जावयाच्या बाबतीमध्ये तेच ठेवा. ज्यांना पुढे भविष्यामध्ये ही वेळ येणार आहे त्यांच्यासाठी आत्ताच सांगून ठेवतो की हे होत नाही. त्यामुळं आपण त्याच्यावरती आपली ताकद खर्च करण्यात काही अर्थ नाही. त्याच्याऐवजी थोडंसं आत्मचिंतन करू, त्याच्याऐवजी मनःशांतीसाठी आपल्याला काय करता येईल ते बघू. आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आयुष्यभर मला कोणाचाही आधार न घेता जगता यावं, याच्यासाठी काय करता येईल याचं थोडंसं चिंतन करू, थोडंसं परमेश्वराचं चिंतन करू, थोडंसं काही चांगले ग्रंथ वाचू, आपलं मन कशामध्ये रमवता येईल ते बघू, चांगले छंद जोपासू, काही क्रिएटिव्ह गोष्टी करता आल्या तर करू, समाजासाठी काही करता आलं तर करू, नवं काही उभं करता आलं तर करू. अशा पद्धतीचा जर विचार केला तर आपलं मन निश्चितपणानं जाग्यावरती राहील, योग्य विचार करत राहील, पॉझिटिव्ह थिंकिंग करत राहील, पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत येत राहतील. आणि जितकी पॉझिटिव्हिटी वाढेल तेवढं तुमचं आयुष्य वाढेल. जेवढी निगेटिव्हिटी वाढेल तेवढं आयुष्य कमी 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 होत जाणार आहे. आणि म्हणून आयुष्य वाढवायचं असेल तर पॉझिटिव्हिटी वाढणं हे गरजेचं आहे, सकारात्मकता वाढणं हे गरजेचं आहे. ही सकारात्मकता वाढवायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा दुसऱ्याचा विचार करायचं बंद करून टाका, कारण तो विचार करून कधीही कुणाचं भलं झालेलं नाही आहे. हा याचा अर्थ असा नव्हे की सामाजिक नियम आहेत ते तोडून टाकायचे, असं नाही. सामाजिक नियम पाळायचे, पण आपण जे अति चिंतन करतो दुसऱ्याचं ते कमी करायचं. ज्याला त्याला आपापल्या पद्धतीनं जगू द्या. लोकांच्यामध्ये बदल होत नसतात. जो तो आपापले संस्कार घेऊन आलेला असतो तो त्या संस्काराच्या अधीन राहूनच काम करत असतो. मग अशी श्रीधरजी म्हणाले की नाही, अध्यक्ष म्हणाले मग अशी की आपल्या इथं लोक जमा करणं हे खूप अवघड आहे. पण मला नेहमी असं वाटतं की गर्दीपेक्षा 25 दर्दी असतील तर या कार्यक्रमाचं सार्थक झालेलं आहे. म्हणून समोर संख्या किती आहे याच्यापेक्षा मन लावून ऐकणारे किती आहेत याच्याकडं माझं लक्ष असतं. आणि म्हणून मला असं कधीही वाटत नाही की 1000, 2000, 10,000 लोक, लाख लोक, 2 लाख लोक गर्दी करतात पण त्याचं फळ काहीच मिळत नाही. अशी राजकारणात काही उदाहरणं आहेत. मी सांगत नाही, नावं घेत नाही, पण अशी काही उदाहरणं आहेत की सगळ्या खुर्च्या मोकळ्या पडल्या होत्या पण सगळेच्या सगळे आमदार निवडून आले. झालंय की नाही? झालंय की नाही? एका सभेला असं सगळ्या खुर्च्या मोकळ्या पडल्या होत्या पण 8च्या 8 आमदार निवडून आले. आणि लाखाच्या संख्येनं लोक येतात पण एकही आमदार निवडून येत नाही, अशी पण चित्र आहे. त्यामुळं लोक लाखाच्या संख्येनं आले याचा अर्थ त्याचा चांगला परिणाम होईलच असं नाही. लोक 50 आले, त्याने ऐकलं, त्यातल्या 10 जणांनी जरी यातलं सूत्र घेतलं आणि स्वतःचं आरोग्य चांगलं केलं, त्याच्याकडे लक्ष दिलं, तरी आजच्या या कार्यक्रमाचं निश्चितपणानं सार्थक झालं असं समजता येईल. या संस्थेनं एवढे जे प्रयत्न केले ते योग्य झाले असं म्हणता येईल, सार्थकी लागले असं म्हणता येईल. आपण नंतर थोडंसं प्रश्नोत्तराचा हे करणार आहे म्हणून काही विषय मी मुद्दाम मागे ठेवलेत, सगळे मांडलेले नाहीत. परतही कधीतरी आपण एकदा या विषयावरती निवांतपणानं बोलू.
पतंजलीच्या योगसूत्रांचा अभ्यास करत असताना ह्या सगळ्याचा अभ्यास करा. फक्त योगासनामध्ये स्वतःला बंदिस्त करून घेऊ नका, असं एक तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि मला इथं बोलवलं, हे विषय मांडण्याची संधी दिलीत. खरं तर माहीत नाही माझी ही पात्रता आहे की नाही या विषयावरती बोलण्याची, पण जे काही मला आत्तापर्यंतच्या अनुभवातनं तुमच्यापर्यंत ठेवता आलं ते थोडं जेवढं सोपं करता येईल तेवढं सोप्या भाषेमध्ये, बोलीभाषेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं ते ऐकून घेतलं. सगळ्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. जय हिंद.